अर्धवेळ महिला परिचारांच्या न्याय हक्कांसाठी आज C2च्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषदेमध्ये जोरदार मोर्चा करण्यात आला। प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा कॉन्क्रेट उमेश देशमुख यांनी यावेळी दिला। जिल्ह्यातील 350हून अधिक महिला परिचर आरोग्य केंद्रांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण काम करतात। शौचालय साफसफाईपासून ते प्रसूतीनंतरची स्वच्छता, बेडशीट धुणे, ANMचा मदत करणे अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असून देखील फक्त 3000 मानधन दिले जाते। त्यामुळे त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्त करून किमान वेतन द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली। या मोर्चात राज्यभरातून शेकडो महिला परिचर सहभागी झाल्या। मोर्चाचे नेतृत्व कॉन्क्रेट हनुमंत कोळी, सुनीता सावंत, वैशाली कांबळे, संगीता भिसे, आनंदी जाधव, जयश्री माने, पार्वती काळे, शैला खंदारे यांनी केले। शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास बेमुदत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आम्ही 1 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। आतापर्यंत आज 1 महिना झाला, अजून आमची शासनाने काही दखल घेतलेली नाही। म्हणून आज आम्ही C2च्या माध्यमातून म्हणजे उमेशदादा आणि हनुमंत भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। कारण आजपासून जर आम्ही आता असं आंदोलन केलं तरच आम्हाला कुठतरी न्याय मिळेल। 1 महिना झाला आम्ही घरात बसलेला आहे, पण आतापर्यंत आमची कुणी सुद्धा दखल घेतलेली नाही। आमची फक्त क्षुल्लक मागणी आहे शासनाकडे, आम्हाला शासनाने किमान वेतन द्यावं, सेवेत सामावून घ्यावं, आम्हाला लसीकरण सत्राचे पैसे मिळावेत, प्रवास भत्ता मिळावा, ओळखपत्र गणवेश मिळावं, एवढी साधी मागणी असताना सुद्धा आतापर्यंत आमच्याकडे लक्ष दिले गेलेलं नाही। निदान आमच्या पोटच्या पाण्याचं तरी आम्हाला शासनाचा दबाव आमच्यावर दबाव टाकला जातो, तुम्ही कामावर हजर राहा, इथं कचरा पडला, उपकेंद्रात घाण साचल्या, पण आमच्यासाठी कोण तळमळीनं आतापर्यंत उतरलेलं नाही की बाबा यांच्या पोटच्या पाण्याचा विचार केला पाहिजे। शासनानं आम्हाला फक्त कमीत कमी आमच्या कुटुंबाचा आणि आमचा उदरनिर्वाह भागावा आणि आम्हाला सन्मानानं जगता यावं यासाठी फक्त आम्हाला किमान वेतन द्यावं। आमची मागणी एवढी पूर्ण करावी। आम्ही उद्यापासून कामावर हात जायला तयार आहे, पण शासन जर बैठकीतच जर तयार नसेल किंवा आमचं जर विचारच करत नसेल तर आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन असंच चालू राहील। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। किमान वेतन मिळालंच पाहिजे।